पण तुम्ही पण स्टेटमेंट असं केलेलं आहे की का? तुम्ही का माझा स्टेटमेंट तुम्ही सांगा. तुम्ही काय म्हटले, तुम्ही नेहमीच उत्तर भारतीयांच्या बाजूने असता. म्हणजे तुम्ही नसावं असं काय कोणाचा अट्टहास नाहीये, पण तुम्ही पण शिवसेनेचे आहात. तुमच्याच पक्षाचे एक नेते, एक मंत्री एक असा निर्णय देत आहेत. बरं मला एक सांगा की उद्या जर अ, हे सगळे जरी म्हणजे त्यांना जर मराठी नाही आलं आणि त्यांचे परवाने रद्द कोणाचे मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो कायदेशीर बाब आहे ती. पण जर असं झालं तर खरंच जर उत्तर भारतीय जर नाही आले तर मुंबई खरंच बंद पडणार असं वाटतं का तुम्हाला? असं होत नाही. कोणाच्या बगैर कोणाचं काम थांबत नाही. नोबडी इज इंडिस्पेन्सिबल इन दिस वर्ल्ड. आज कोणी आहे उद्या नाही असणार, तो आम्ही एकदम से हेल्पलेस होणार असा होत नाही. पण मुंबईमध्ये हा जो तुमचा प्रश्न आहे, हा प्रश्नच्या एक दुसऱ्या दृष्टिकोनातून तुम्ही जरा समजा, हे मी समजण्याचा प्रयत्न करतो. मुंबई आज सर्वात संपूर्ण जगात एक जबरदस्त असा देश असा शहर आहे. मुंबईचा जो गौरव आणि वैभव आहे संपूर्ण जगात एक जबरदस्त आहे. संपूर्ण देशात इंडियन इकॉनॉमीचा इंजन आहे. मुंबईमध्ये काम ज्याप्रमाणे होतो आणि ज्याप्रमाणे लोक मेहनत करतात आणि संघर्ष करतात, कष्ट करतात, त्याच्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानची इकॉनॉमी पुढे जातो. पण त्यात आणि मराठी माणूस पण आहे ना. याच्यामध्ये आहेत ना, कोणी मना करतो तुम्ही, कोणी नकारू शकत नाही. पण मराठी माणूस, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पंजाब, गुजरात, सर्व प्रकारचे लोक मिळून मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये एक जबरदस्त योगदान करतात आणि जेणेकरून ज्याच्या आधारे संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीमध्ये एक मोठा योगदान होतो. तो सगळ्यांचं योगदान मुंबईमध्ये आहे, त्याला पण मान्य केला पाहिजे, त्याला पण स्वीकार केला पाहिजे. हा, पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईचे महाराष्ट्राचे मराठी भाषिक नेत्यांनी लोकांनी एक संघर्ष पेटवला होता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या दरम्यान, आणि मुंबई महाराष्ट्राचा हिस्सा राहिला पाहिजे याच्यासाठी त्यांचा संघर्ष आहे. संघर्षाचा परिणाम स्वरूप आज मुंबई आमच्याकडे आहे, महाराष्ट्राकडे आहे. तो मराठी भाषिक प्रदेशची राजधानी आहे. यामुळे इकडे मराठी भाषाचा सन्मान राहिला पाहिजे आणि सर्वांना मराठी भाषेमध्ये बोलला पाहिजे. खूप सारे गुजराती लोक आहेत, चांगले मराठी बोलतात. खूप सारे पारसी लोक आहेत, चांगले मराठी बोलतात. नक्कीच. खूप सारे उत्तर भारतीय आहेत, चांगले मराठी बोलतात. काही लोक नाही बोलू शकत, त्यांना एक तुम्ही सांगा की बाबा असा आम्ही कायदा बनवू शकतो. राज्य सरकारकडे राज्य घटनातर्फे असा एक अधिकार आहे की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुमची भाषाचे प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी तुम्ही कायदा बनवू शकता. आणि कोणी जर सांगतो की आम्ही मराठी बोलणार नाही तर त्यांच्या विरोधात राज्य सरकार कारवाई करू शकतो कायदेशीर. अशी व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थाप्रमाणे कर्नाटकची सरकार कन्नड भाषाचा प्रचार प्रसार करतो. तमिळनाडूमध्ये तमिळनाडूची सरकार, बंगालमध्ये बंगालची सरकार, याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची सरकार, महाराष्ट्र सरकार मराठी भाषाचा प्रचार प्रसारचा आग्रह ठेवतो आणि सगळ्यांवर सगळ्यांसाठी एक कायदा बनवतो की तुम्ही सगळे मराठीमध्ये बोला आणि याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चूक नाही. पण जेव्हा तुम्ही अंमलबजावणी करता तेव्हा थोडा एक सावध राहा, थोडा काळजी घ्या. कोणाच्या समोर काही प्रॉब्लेम, काही संकट नाही यायला पाहिजे.